नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 6 मधील विक्रमनगर माचरे गल्लीतील नागरिकांचा संताप. दूषित पाणी, निकृष्ट कामे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप. इचलकरंजी प्रभाग क्रमांक 6 मधील विक्रमनगर परिसरातील माचरे गल्ली येथे सुरू असलेल्या ड्रेनेज कामामुळे नागरिकांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. दूषित पाणी, खराब रस्ते, तुंबलेली शौचालये आणि निकृष्ट दर्जाची कामे यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. नागरिकांच्या म्हणण्यानुसार ड्रेनेजचे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असून नळातूनही दूषित पाणी येत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरात डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज कामादरम्यान जुन्या ड्रेनेज पाईपमधील सांडपाणी थेट गटारीत सोडण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. यामुळे अनेक घरातील शौचालये तुंबली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप करत वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच काही कामगार वेळेवर काम न करता वेळ वाया घालवत असल्याचाही आरोप करण्यात आला. परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. या सर्व समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. स्टार मराठी न्यूजच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता नागरिकांनी आपली व्यथा मांडली. तसेच परिसराच्या नगरसेविका महाजन वहिनी यांचे प्रतिनिधी विनय महाजन यांनीही कामाची पाहणी करून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यांनी संबंधित बाबींची माहिती स्टार मराठी न्यूजच्या संपादकांकडे मांडत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज व्यक्त केली. नागरिकांनी इशारा दिला आहे की महानगरपालिका प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही तर रस्ता रोको आंदोलन करून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल. दरम्यान या प्रकरणी महानगरपालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.